हाथ घूसों और पत्थर से हुआ हमला। हमले के विरोध में भिवंडी में पुलिस अधिकारियों को ज्ञापन। पुढ़ारी के ब्यूरो चीफ किरण ताजने पर हुआ हमला। जी24 तास के पत्रकार योगेश खरे पर हुआ हमला। साम टीवी के अभिजीत सोनवने पर हमला। हमले के विरोध में भिवंडी के विभिन्न पत्रकार संगठनों ने पुलिस उपायुक्त शशिकांत बोराडे और उप विभागीय कार्यालय के अधिकारियों को ज्ञापन सौंपा। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर जो काही जाहीर हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही या भिवंडी शहर आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। आम्ही आताच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या मागण्या आहेत की त्या जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी। पत्रकार संरक्षण कायदा जो आहे त्यामधील तरतुदीनुसार पत्रकारांना संरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे। त्याचा आम्ही भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करतो। राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला आहे, मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे आम्ही इथं तीव्र नाराजी करतो। जे हल्लेखोर होते त्यांच्यावर तातडीने शासनाने व पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीने आम्ही इथे करत आहे। याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर पोलीस उपायुक्त ACP यांना लेखी निवेदन सुद्धा सादर केलेले आहे। ओके।